नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रीम पोस्ट अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत। आज आपण आपले जे मेंटरशिप बॅच आहे त्याचा ओरिएंटेशन सेशन कंडक्ट करण्यासाठी हा व्हिडिओ सध्या रेकॉर्ड करतोय। ठीक आहे, तर लक्षात घ्या, आपण सुरुवात करतोय तर आपल्या 60 डेज प्लॅन पासून। ठीक आहे, तर आपला 60 डेज प्लॅन काय आहे मित्रांनो, तर मेंटरशिप बॅचचा ओव्हरऑल आपण जो आराखडा आखलाय तो म्हणजे आपला 60 डेज प्लॅन, राईट। तर त्याच्यामध्ये आपण नेमकं काय करतोय हे तुम्हाला आता मी डिटेल मध्ये सांगणार आहे, बरोबर। तर लक्षात घ्या, आपण काय करतो, तुम्ही फ्रेशर असाल, सिनियर असाल, आलं लक्षात, तर तुम्ही याच्या आधी कुठली एक्झाम दिली असाल, तर आपण काय करतो, याच्या आधी जे काही तुम्ही तुमची स्पर्धा परीक्षेची जर्नी आहे ते तुम्हाला कॉल करून विचारतो। त्यानुसार आपण तुमचं जी प्रायोरिटी आहे ते डिसाईड करतो। म्हणजे कसं, तुम्ही राज्याचा फोकस करताय, कंबाईन फोकस करताय, तुम्ही जॉब करून अभ्यास करताय, या सगळ्या गोष्टी विचारून आपण तुमचा ओव्हरऑल प्लॅन तयार करतो। त्याच्यानंतर आपण आपल्या मेंटरशिप बॅच मध्ये नेमकं काय करतो, तर सगळ्या जे काही जीएसचे सब्जेक्ट्स आहेत आपल्या एक्झामसाठी त्या सगळ्यांचं आपण ओरिएंटेशन सेशन कंडक्ट करतो। म्हणजे काय, तर पुढे तुम्हाला डिटेलमध्ये त्या गोष्टी येणारच आहेत। म्हणजे विषयानुसार तुम्हाला नेमकं काय वाचायचं, कुठून वाचायचं, किती डेप पर्यंत वाचायचं, त्याच्यानंतर एमपीसी त्याच्यामध्ये प्रश्न कशा प्रकारे फिरू शकते, त्या ठिकाणी तुम्ही लॉजिक कसं लावू शकतात, त्या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण आपल्या ओरिएंटेशन मध्ये घेत असतो। पुढची गोष्ट म्हणजे विषयानुसार मायक्रो लेवल स्ट्रॅटेजी। म्हणजे पॉलिटीसाठी तुम्हाला कुठले चॅप्टर इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यामध्ये सब टॉपिक्स कुठले इम्पॉर्टंट आहेत, तुम्ही राज्यसेवा करताय तर नेमकं तुम्हाला कशावर फोकस करायचं आहे, कन्सेप्टवर करायचं की फॅक्टवर करायचं आहे, फॅक्टमध्ये किती डिटेल पर्यंत जायचं आहे, रिसोर्सेस मध्ये तुम्ही कुठले रिसोर्स वापरू शकता, बरोबर। ह्या सगळ्या गोष्टींचा ओव्हरऑल आपण मायक्रो लेवल स्ट्रॅटेजी आपल्या ज्या सब्जेक्ट नुसार घेत असतो। पुढची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, डाऊट सेशन। आपलं ऑलरेडी एक डेडिकेटेड प्रायव्हेट चॅनल आहे, तसंच आपला अँड्रॉइड ऍप देखील आहे। तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, तुमचे डाऊट विचारू शकता आपल्या प्रायव्हेट ग्रुपवर। तिथे आपले बरेच स्टुडंट मेंटरशिप त्यांनी घेतलेले आहे, ते त्या ठिकाणी डाऊट विचारत असतात, आपण त्या ठिकाणी इन्स्टंट रिप्लाय देतो, राईट। या ठिकाणी लक्ष द्या, आपण सांगत होतो की आपण डाऊट सेशन जे आहेत देखील कंडक्ट करतो। तुम्हाला कॉल करून तुमचे डाऊट्स पर्सनली सॉल्व्ह केले जातात, बरोबर। वीकली फॉलोअप सेशन याच्यामध्ये आपण घेत असतो। त्याच्यानंतर ग्रुप डिस्कशन। आता बरेच विद्यार्थ्यांना ग्रुप डिस्कशन करून अभ्यास करायची सवय असते, जसं की करंट अफेअर्स म्हणा किंवा बाकीचे जे सब्जेक्ट असतील त्या ठिकाणी पाठ करण्यासाठी ग्रुप डिस्कशन बरेच जण करतात। त्याच्यामुळे ते करण्यासाठी आपण कशा प्रकारे इफेक्टिव्हली करू शकतो, तर ओव्हरऑल आपण याच्यामध्ये टिप्स देत असतो। त्याच्यानंतर पीवायक्यू डिकोडिंग। म्हणजे आता तुम्ही अभ्यास करताय, ठीक आहे, पण पीवायक्यूचं अनालिसिस कसं करावं, आलं लक्षात, त्याला किती डेप पर्यंत जावं, त्याच्यामधल्या पर्यायाच्या अनुषंगाने कुठल्या प्रकारे तुम्ही क्वेश्चन प्रिडिक्शन करू शकता, तर या सगळ्या गोष्टींचे टिप्स आपण आपल्या मेंटरशिप सेशन मध्ये देत असतो। त्याच्यानंतर पुढची गोष्ट चालू घडामोडी। आपल्याला माहिती की प्रत्येक एक्झाम मध्ये चालू घडामोडीचा वाटा किती, म्हणजे प्रिलिम मध्ये डेडिकेटेड 15 मार्काचे आपल्याला करंट अफेअर्स विचारले जातात। तर आपण त्या संबंधी आपले जे डेली टार्गेट्स असतात त्याच्यामध्ये आपण करंट अफेअर्स करून घेतो। त्याच्यामध्ये नेमकं तुम्हाला काय वाचायचंय, किती डेप पर्यंत वाचायचे, ते ऑलरेडी आपण सेशन रेकॉर्डिंग करून टाकत असतो। त्याच्यानंतर टेस्ट सिरीज विषयी मार्गदर्शन। तर लक्षात घ्या, मार्केटमध्ये भरपूर सारख्या टेस्ट सिरीज आहेत। तर आपण काय करतो, तुमचा एक सब्जेक्ट झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना एक कॉमन टेस्ट देऊन त्या सगळ्यांचं एक ओव्हरऑल रँकिंग म्हणू शकतो त्या पद्धतीने देतो, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की तुमचा अभ्यास कुठपर्यंत आलाय, तुम्हाला कुठल्या गोष्टी इम्प्रूव्ह करायची गरज आहे आणि कुठल्या सब्जेक्टवर फोकस करायची गरज आहे। त्याच्यानंतर परीक्षेत टाइम मॅनेजमेंट करणे। आता लक्षात घ्या, राज्यसेवेला आपल्याला माहिती की 2 तास आहे, बरोबर। तर 120 मिनिटं 120 मिनिटांमध्ये तुम्हाला काय करायचंय, तर 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत। पण कंबाईन लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला कंबाईन मध्ये हार्डली 1 तास भेटतो, म्हणजे बरोबर एकच तासामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत। तर मग तुम्ही अशा वेळेस काय करणार, तर हे करण्यासाठी तुम्हाला काही ट्रिक सांगितल्या जातात, आलं लक्षात। तर लक्षात घ्या, तर या ठिकाणी नेमकं काय होतं, ज्यावेळेस तुम्ही एक्झाम मध्ये पेपर सॉल्व्ह करता तर त्या ठिकाणी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी आपण काही ट्रिक्स सांगत आहोत। म्हणजे राज्यसेवेसाठी वेगळ्या ट्रिक्स आहेत, त्याच्यानंतर कंबाईनसाठी वेगळ्या ट्रिक्स आहेत, जेणेकरून काय होईल, तुमचा जो पेपर आहे तो प्रॉपर टाइम मध्ये कव्हर होईल आणि तुम्हाला जो ओएमआर आहे ते मार्क काढण्यासाठी पण एक प्रॉपर टाइम भेटेल, आलं लक्षात। पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आपले डेली टार्गेट्स, मंथली टार्गेट्स, वीकली टार्गेट्स, बरोबर। तर आपण काय करतोय, आपण सर्व विद्यार्थ्यांना डेली टार्गेट देतोय, बरोबर। आता याच्यामध्ये कसं होतं मित्रांनो, आपण
एक सब्जेक्ट घेतलाय, समजा आपण सुरुवात केली पॉलिटी बसणं, तर पॉलिटीचे आपण काय केले, चॅप्टर डिवाइड केलेत वेगवेगळ्या सब टॉपिक्स मध्ये, आणि मग आपण त्या टार्गेटचं एक सेशन रेकॉर्डिंग करतो आणि त्या हिशोबाने आपण काय करत असतो, तर ते लेक्चर रेकॉर्ड करून आपल्या ग्रुपवर टाकत असतो, बरोबर. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे मोबाईल आणि बाकीचे तुम्हाला जे डिस्ट्रॅक्शन आहेत, म्हणजे बरेचसे विद्यार्थी दिवसभर मोबाईलमध्ये असतात, ते डिस्ट्रॅक्शन टाळण्यासाठी आपण काय केले, प्रॉपर तुमचं टाइम टेबल सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत प्रॉपर एकदम स्ट्रॅटेजी करून तुम्हाला टाइम टेबल डिसाईड करून दिलेलं आहे, आलं लक्षात. जेणेकरून तुमचं जे टेलिग्राम चॅनेल चेक करणं किंवा मोबाईल चेक करणं, रील्स पाहणं, या सगळ्या गोष्टींचं तुमचं डिस्ट्रॅक्शन कमी होऊन जातं, आलं लक्षात. तर हे लक्षात घ्या, ओव्हरऑल आपले मेंटरशिपचे फीचर्स होते. आता तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो की ऍक्च्युली आपलं एक्झिक्युशन कसं आहे. तर आपण काय करतो, आपण जे सब्जेक्ट आहेत वेगवेगळे, राईट, ते आपण वेगवेगळ्या वीक्स मध्ये डिवाइड केलेत, बरोबर. वीक मध्ये डिवाइड केलेत म्हणजे कसं, तर आपण पहिल्यांदा कोर सब्जेक्ट ज्याच्यामध्ये तुमचं आउटपुट जास्त येऊ शकतं असे सब्जेक्ट आपण घेतलेत. म्हणजे आपण सुरुवात केली, लक्षात घ्या, तर पॉलिटी पासून, बरोबर. पॉलिटी, त्याच्यानंतर आपला इकॉनॉमी, बरोबर, त्याच्यानंतर जिओग्राफी. तर हे सब्जेक्ट आपण पहिल्यांदा घेतोय. तर आपल्याला माहिती की या सब्जेक्टचं इनपुट आउटपुट रेशो जास्त आहे, बरोबर, कमी वेळात कव्हर होतात. त्याच्यामुळे हे सब्जेक्ट आपण स्टार्टिंगला घेतलेत आणि नंतर मग हिस्ट्री, सायन्स, बरोबर का, असे वेगवेगळे सब्जेक्ट आपण त्याच्यामध्ये कव्हर करतो. तुम्हाला काय करतो आपण, समजा आता पॉलिटी सुरू झालाय, तर आपण आजच्या दिवशी त्याचा एक डिकोडिंग सेशन टाकतो. म्हणजे तुम्हाला उद्या कुठले सब टॉपिक्स करायचे पॉलिटी मधून, बरोबर, त्याचा प्रॉपर मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला PYQ वर कशावर फोकस केला आहे, बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून तुम्ही व्हॅलिडेशन काय करू शकता, तर हे प्रॉपर आपण डिकोडिंग करून त्याचं रेकॉर्डिंग करून आपल्या ग्रुपवर आणि आपल्या ऍपवर टाकत असतो. तुम्ही त्याच्यानुसार तुमचं टार्गेट अचीव्ह करायचंय. त्यानंतर ठीक आहे, हे झाल्यानंतर याच्यामध्ये काय होतं, तर जे काही तुम्ही दिवसभर अभ्यास केलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या जो कॉमन ग्रुप आहे त्याच्यावर तुम्ही तुमचे रिपोर्ट कार्ड पाठवावे लागतात. याच्यामुळे काय होतं, तुमची एक अकाउंटेबिलिटी मेंटेन राहते, लक्षात घ्या. डेली रिपोर्ट कार्ड पाठवून तुम्हाला मस्त आहे, ते नसेल तर तुम्हाला एक पनिशमेंट दिली जाते. आता ही पनिशमेंट तुम्हाला इथं सांगत नाही मी, आपल्या जे मेंटरशिप बॅच घेतलेली आहे त्यांना माहित असेल. जेणेकरून काय होतं, तुमची जी शिस्त आहे ती शिस्त त्या ठिकाणी मेंटेन राहते, आलं लक्षात. त्याच्यानंतर पुढची गोष्ट झाली, आपण याच्यामध्ये काय केलं लक्षात घ्या, आपण जे डिकोडिंग सेशन देतोय त्याच्यामध्ये राज्यसेवेसाठी वेगळे टार्गेट्स आहेत, बरोबर. त्याच्यानंतर तुमचे कंबाईन साठी वेगळे टार्गेट्स आहेत. त्याच्यानंतर तुमचे जे काही कॉमन सब्जेक्ट आहेत जसे की सीसॅट असेल किंवा करंट अफेअर असेल त्यासाठी वेगळे कॉमन टार्गेट्स आहेत. आपण तिन्ही वेगवेगळे सेशन रेकॉर्ड करतो आणि आपण ते डिकोडिंग सेशन आपल्या ग्रुपवर आणि आपल्या ऍपवर टाकत असतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या एक्झामच्या फोकसनुसार त्याला स्ट्रॅटेजीनुसार अभ्यास करू शकता आणि डेली टार्गेट अचीव्ह करू शकता, बरोबर. म्हणजे डेली टार्गेट डिकोडिंग सेशन झाले आणि संध्याकाळी तुम्ही रिपोर्ट कार्ड पाठवायचे की तुम्ही अभ्यास कसा केलाय, कुठले टार्गेट अचीव्ह केले, कुठले टार्गेट इनकम्प्लीट झालेत, आलं लक्षात. त्याच्यानंतर तुमचं रिव्हिजन आणि टेस्ट, तर लक्षात घ्या, आपण याच्यामध्ये काय केलंय, तर समजा आपण पॉलिटी सुरू केले तर 6 दिवस आपण पॉलिटीसाठी दिलेत, 1 दिवस तुम्हाला रिव्हिजन आणि टेस्ट साठी दिलाय. जेणेकरून काय होतं, तुमचा आठवडाभराचा वाचलेला सिलेबस तुम्ही एका दिवसामध्ये रिवाइज करून त्याच्यावर टेस्ट सॉल्व्ह करता. त्यातून तुम्हाला कळून येतं की तुमचे वीक एरियाज कुठले आहेत, बरोबर. तुमचे वीक एरियाज कळतात, तुम्हाला तुमचे स्ट्रॉंग एरियाज करतात, राईट. हे जर तुम्हाला कळलं की नेक्स्ट टाइम तुम्हाला रिवाइज करताना ते चांगले इफेक्टिव्हली करता येतात, आलं लक्षात. हे झालं याच्याविषयी. आता हे तुम्हाला मी सांगितलं, आता मी तुम्हाला असं अजून डिटेल गोष्ट दाखवतो, म्हणजे आपण ते कशा पद्धतीने करणार आहोत. म्हणजे 60 दिवस तुम्हाला कळलं असेल की आपण एक एक सब्जेक्ट घेतोय, त्याचा टार्गेट देतोय, मुलांना ते करायला लावतोय, त्याचे रिपोर्ट कार्ड पाठवतात, आपली वीकली रिव्हिजन होते. आता नेमकं आपण एक्झिक्यूट 60 दिवस कसं करणार आहोत मी तुम्हाला याचं प्रॉपर टाइम टेबल दाखवतो. आता बघा तुम्ही, आपण काय केलंय, सुरुवात केली पॉलिटी बसणं, नंतर आपण करतो इकॉनॉमी, नंतर जिओग्राफी, आलं लक्षात. अशा आपण वेगवेगळे सब्जेक्ट घेतलेत. आता आपण 1 ते 6 ऑक्टोबर याच्यामध्ये पॉलिटी चालू आहे आपलं. त्याच्यानंतर आपण 1 दिवस काय करणार आहोत, त्याच्यामध्ये पॉलिटीची रिव्हिजन करणार फास्ट ट्रॅक मध्ये आणि त्याची टेस्ट घेणार. त्याच्यानंतर पुढचे 6 दिवस 8 ते 13 ऑक्टोबर याच्यामध्ये आपण इकॉनॉमी त्यांचं करून घेणार. त्याच्यानंतर 1 दिवस त्यांची इकॉनॉमीची रिव्हिजन प्लस टेस्ट करून घेणार आणि त्याच्यामध्ये जो राहिलेला टाइम आहे, आला लक्षात, तर त्या राहिलेल्या टाइम मध्ये आपण त्यांना जो पॉलिटीचा सब्जेक्ट पाठीमागच्या आठवड्यात वाचला होता तसं एकदम रॅपिड रिव्हिजन करायला सांगणार. जेणेकरून काय होईल, तुमच्या पिरियडिक रिव्हिजन होत राहतील आणि तुमचा कुठलाही सब्जेक्ट असा होणार नाही की 1 महिन्यानंतर वाचलं आता काहीच आठवत नाही, असं नको व्हायला, आलं लक्षात. त्यामुळे आपण प्रत्येक सब्जेक्टसाठी केलंय. म्हणजे आलं लक्षात, एक सब्जेक्ट केला त्याचा आठवड्याच्या शेवटी त्याची रिव्हिजन प्लस टेस्ट असणार. नंतर पुढचा सब्जेक्ट घेणार, तो पुढचा सब्जेक्ट झाल्यानंतर त्याची आठवड्याची वीकली टेस्ट प्लस त्याची रिव्हिजन. त्याचबरोबर आपण आधीचा जो सब्जेक्ट होता त्याचे आपण फास्ट ट्रॅक मध्ये आपण रिव्हिजन करायला लावतोय. जेणेकरून काय होईल, तुमचं ते
म्हणतो ना आपण ते मेमरीमधून जाणार नाही तो सब्जेक्ट. अशाच प्रकारे आपण सगळ्या सब्जेक्टसाठी केले. तुम्हाला स्क्रीनवर ते बऱ्याचशा गोष्टी दिसत असतील, तुम्ही ते निवांत वाचू शकता. आपण सगळ्या सब्जेक्टसाठी तेवढे डेडिकेटेड टाइम दिलेला आहे. म्हणजे आपल्याला माहिती की जॉग्राफीमध्ये आपल्याला 3 प्रकारचे सब टॉपिक्स आहेत, जसं की इंडियन जॉग्राफी, फिजिकल जॉग्राफी, महाराष्ट्र जॉग्राफी, बरोबर. आपण साठी वेगळा एक्स्ट्रा टाइम दिलेला आहे. नंतर सायन्ससाठी पण आपल्याला माहिती आहे बायोलॉजी आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री, त्यासाठी आपण एक्स्ट्रा टाइम दिलेला आहे. हिस्ट्रीमध्ये पण आपल्याला मॉडर्न हिस्ट्री आहे किंवा एन्शियंट मिडल हिस्ट्री आहे, या सगळ्यासाठी आपण एक्स्ट्रा टाइम दिलेला आहे. जेणेकरून तुम्हाला असं होणार नाही की तुम्ही एकदम फास्ट स्टडी करताय, तुम्ही प्रॉपर अंडरस्टँड करून तुमचा त्याच्यामध्ये डेली टार्गेट अचीव होत आहे, बरोबर. तरी तुम्हाला कळून जाईल, बरोबर. तर आता लक्षात घ्या, आपण काय केलं, आपले जे मेंटरशिप बॅचचे स्टुडंट असतात आपण त्यांना एक पीडीएफ दिलेलं आहे. याच्यामध्ये त्यांना काय करावं लागतं, तर याच्यामध्ये त्यांना एक बेसिक मॅनेजमेंटचा टाइम मॅनेजमेंटचा चार्ट फिलअप करून पाठवावा लागतो. म्हणजे त्यांनी जे आपली बॅच जॉईन करतात त्यांनी काय करायचं असतं, आता हे बघा तुम्हाला चार्ट दिसत असेल आपल्या स्क्रीनवर. तर या ठिकाणी पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमी, सायन्स, एन्व्हायरमेंट आणि करंट अफेअर याचे आपले वेगवेगळे सब्जेक्ट घेतलेत एक्झामच्या अँगलने. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, तुम्ही जो मेन सोर्स वाचलाय त्याचा या ठिकाणी नाव लिहायचं, बरोबर. आता मी ठिकाणी सॅम्पलसाठी घेतो, लक्षात घ्या. सपोज कुणीतरी पॉलिटी काय केलंय, लक्ष्मीकांत मधून वाचलंय, बरोबर. तर मी या ठिकाणी लक्ष्मीकांत लिहिणार, राईट. किंवा सपोज तुमच्या स्वतःचे नोट्स असेल की मी त्या ठिकाणी स्वतःचे नोट्स लिहा, किंवा आपल्या ड्रीम पोस्ट अकॅडमीच्या स्वतःच्या लेक्चर पण आहेत आणि त्याचे नोट्स पण आहेत. तुम्ही ते शॉर्ट व्हर्जन मध्ये जे काय संपूर्ण लक्ष्मीकांत असेल किंवा पॉलिटी असेल ते रिवाइज करू शकता, ठीक आहे. त्या ठिकाणी तुम्ही तुमचं पुस्तकाचं नाव लिहिलं, ठीक आहे. आता हे तुम्ही लक्ष्मीकांत दिलं, ठीक आहे. आता सिलेबस नुसार तुम्हाला किती पानं वाचायचे त्यासाठी तुम्हाला सिलेबस माहित पाहिजे, बरोबर. तर तुम्ही पीओकेच्या अँगलने पाहू शकता की कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन विचारले जातात, कुठल्या टॉपिकवर विचारले जात नाहीत. तर तुम्ही सिलेबस नुसार त्याचे 500, समजा मी अंदाजे पकडतो की तुम्हाला 500 पानं वाचायचे, ठीक आहे. तुमच्या जर स्वतःच्या नोट्स असतील तर याच्यापेक्षा कमी असतील, समजा 100 पानाच्या नोट्स आपण पकडूया. तर समजा आपण 500 घेऊन तोले सध्या एक्झाम्पल. आता प्रत्येक पानाला लागणारा सरासरी वेळ तुम्हाला काउंट करायचा असतो. आता तो काउंट कसा करायचा, तर तुम्ही एक एक चॅप्टर घ्यायचा, ठीक आहे. एक एक चॅप्टरचं एक एक पेज वाचायचं, त्याचा स्टॉपवॉच लावून त्याचा टाइम काउंट करायचा. असं तुम्ही प्रत्येक चॅप्टरचा एक एक पेज वाचल्यानंतर जो काही प्रत्येकाचा ऍव्हरेज टाइम आलेला असेल तो त्याची ऍडिशन करायची आणि त्याला डिवायडेड बाय जेवढे पेजेस वाचले असेल त्याला डिवाइड करायचं. म्हणजे काय, थोडक्यात आपल्याला सरासरी काढायची. आला लक्षात. सरासरी काढल्यानंतर काय होतं, मग तुम्हाला कळून जातं की एक पेज वाचायला ऍव्हरेज किती वेळ लागतो मला पॉलिटीचा. सपोज मी पकडतो की मला एक पेज वाचायला लागतात 5 मिनिटं, ठीक आहे. तर 5 मिनिटं लागतात असं आपण पकडलं. आता याच्यामुळे मित्रांनो काय होतं की तुम्हाला तो सब्जेक्ट कम्प्लीट करण्यासाठी किती वेळ लागणार आहे तुम्हाला एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन कळतं. त्याच्यामध्ये बघा 500 बरोबर, आणि वेळ लागतो मला किती, 5 मिनिटं. तर मी काय केलं, 500 भागिले 5 मिनिटं केले, म्हणजे किती आले, तर मला 1 सेकंद, 500 भागिले 5 नव्हे तर ते 1 सेकंद, 500 पेजेस आहेत, 500 गुणिले 5 करायचे आपल्याला, राईट. 500 गुणिले 5 म्हणजे किती होतात, ते तुमचे टोटल होतात 2500 मिनिटं. तर तुम्हाला 2500 मिनिटं हा सब्जेक्ट संपवण्यासाठी लागणार आहे. आता आपण याचा अजून तासामध्ये करू, कारण का आपण 2500 भागिले जर आपण 60 जर केलं तर जवळपास ते किती होतं अंदाजे, राईट. तर जवळपास ते 40च्या आसपास येतात, म्हणजे 40 तास तुमच्या अराउंड होतात, 40-41 तास होतात. म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना 40 तासामध्ये जे तुम्हाला डेली आपला डीएसचा स्लॉट आहे त्या हिशोबाने तो डिवाइड करायचा आहे. आता तुम्हाला ज्यावेळेस मी टाइम टेबल दाखवला तुम्हाला एक अंदाज येईल, त्यावेळेस मी तुला डिटेलमध्ये सांगेल. आता बघा हे तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टसाठी करायचंय. जसं पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत आहे, हिस्ट्रीसाठी तुमचं काय एखादं बुक असेल, तुमच्या नोट्स असतील, जॉग्राफीसाठी तुमचं एखादं रिसोर्स असेल, असं सगळं आहे. आणि आपल्या स्वतःच्या नोट्स आहेत, आपण ड्रीम पोस्ट अकॅडमीचे आपले जे लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये आपण नोट्स देखील प्रोव्हाइड केल्यात. एक्सेप्ट इकॉनॉमी, इकॉनॉमीचं आपलं स्वतःचं बुक आहे. आपलं युनिक अकॅडमीच्या माध्यमातून आपण अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकास हे बुक आपण पब्लिश केलेलं आहे. याचा फायदा काय मित्रांनो, ते बुक तुम्ही हार्डली 2 ते 3 दिवसामध्ये वाचू शकता आणि एका दिवसामध्ये रिवाइज करू शकता. म्हणजे तुम्हाला मोठे जे मार्केटमध्ये 700 ते 800 पानाचे बुक्स आहेत, आलं लक्षात, ते अपडेटेड देखील नाहीत. त्यामुळं आपण आपलं बुक काय केलंय, अपडेटेड स्वरूपात आणलेलं आहे. जून 2024 पर्यंत त्याच्यामध्ये आकडेवारी आहे, त्याच्यामध्ये आपण पीओके देखील ऍड केलेले आहेत. त्या पुस्तकाविषयी डिटेल माहिती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. सध्या तुम्ही एवढं लक्षात घ्या की तुम्हाला बेसिक, तुम्ही ज्यावेळेस मेंटरशिप बॅच जॉईन करता तर तुम्हाला तुमचा बेसिक टाइम मॅनेजमेंट चार्ट तुम्हाला आपल्या ग्रुपवर पाठवायचा आहे, जेणेकरून आम्हाला आयडिया येईल की तुम्ही तो सब्जेक्ट किती तासामध्ये कव्हर करताय आणि तुम्हाला पण आयडिया येऊन जाते की तुम्ही हवेत स्टडी करत नाही. म्हणजे बऱ्याच मुलांना काय सवय असते, पुस्तक घेऊन बसतात, नुसतं वाचत बसतात, त्यांना कळत नाही की सब्जेक्ट कधी संपवायचा आहे. तुमच्या समोर एक डेडिकेटेड शेड्यूल असेल की तुम्हाला 40 तासात संपवायचं, बरोबर. आता बघा 40 तासात संपवायचं आहे, तर तुम्ही काय करू शकता, हे 40 तास तुमच्या आठवड्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकता. म्हणजे कसं, समजा आपल्या आठवड्याला किती, आपल्याला 6 दिवस समजा पॉलिटिकल भेटणार आहेत, तर तुमची
6-6-36 किंवा 6-7-42 आपल्याला 7 तास जे आहे जीएस चे तुमचे पॉलिटिल द्यावे लागतील. आलं लक्षात? म्हणजे 7 तास जर तुम्ही पॉलिटिल दिले डेली, आलं लक्षात, त्यानुसार तुम्ही तुमच्या आठवडाभराचा सब्जेक्ट कव्हर करू शकता. अशा प्रकारे ते चालतं. राईट. आता बघा, जे कोणी विद्यार्थी आपले जॉईन झाले त्यांना काय करायचं, हे डेली टाइम टेबल फॉलो करायचे. म्हणजे काय, तुम्ही सकाळी उठला, तुमचं जे काही प्रातःविधी असतील, आंघोळ, एक्सरसाइज जे काय असेल ते तुम्ही 1 तासामध्ये कंप्लीट करायचे. त्याच्यानंतर तुमचा नाश्ता जो काय असेल 15 मिनिटात उरकायचा आहे. आलं लक्षात? 15 मिनिटात लागतात नाश्त्यासाठी, कारण जेवण वगैरेसाठी अर्धा तास लागू शकतो. आता जीएसचा स्लॉट लक्षात घ्या. आपला जीएसचा स्लॉट सकाळी चालू होते, सकाळी 8 ते दुपारी 12:30 पर्यंत आपला 4.5 तासाचा जीएसचा स्लॉट आहे. या ठिकाणी तुमचा हा सब्जेक्ट तुम्ही घ्यायचा आहे, जो पॉलिटी तुम्हाला सांगितला. जो काही तुमचा वीकचा सब्जेक्ट असेल त्या ठिकाणी तुम्ही तो स्टडी करायचा आहे. दुपारी तुम्हाला लंचसाठी टाइम दिलाय अर्धा तास. त्याच्यानंतर तुम्हाला अर्धा तास एक वेगळा टाइम दिलाय, तुमचं काही कामं असतील, तुम्हाला वॉकिंग करायचंय, तुम्हाला कोणाला कॉल करायचंय, तुमची काही बाकी कामं असतील, आलं लक्षात, त्यासाठी तुम्हाला सेपरेट आपण वेळ दिलेला आहे. त्याच्यानंतर तुमचं सीसॅटचं टॉपिक लक्षात घ्या. तुम्ही जर कंबाईनवाले असाल तर कंबाईनवाल्यांना सीसॅट प्रॅक्टिस करावी लागतं. तर आपण सेपरेट डेडिकेटेड 2 तास दिलेत. आणि करंट अफेअर्ससाठी पण आपण काय केलंय, तर डेली टाइम दिलेला आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये डिकोडिंग सेशन मध्ये सांगितलं जाईल की तुम्हाला करंटमध्ये काय करायचंय, सीसॅट मध्ये काय करायचंय. तर तो टाइम त्यासाठी तुम्ही युटिलाइज करायचा आहे. जर तुम्ही कंबाईन करत असाल तर सीसॅट तुम्ही 2 तास प्रॉपरली युटिलाइज करा. आणि जर तुम्ही रात्रीसेवा करत असाल तर कंबाईनचा जो टाइम आहे, म्हणजे जो सीसॅटचा तुम्हाला एक्स्ट्रा टाइम भेटतोय, आलं लक्षात, तुम्ही तो इकडं करंट अफेअर्ससाठी किंवा दुसऱ्या गोष्टीसाठी वापरू शकता. तर तुम्ही जर मेन्सचा अभ्यास करत असाल त्या ठिकाणी देखील तुम्ही तो वापरू शकता. फक्त हे अट एकच आहे, तुम्हाला आम्ही दिलेले डेली टार्गेट्स फॉलो करावे लागतील. ते सोडून तुम्हाला जो टाइम भेटलेला आहे तुम्ही त्याच्यामध्ये निवांत बाकीचा विषयाचा अभ्यास करू शकता. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही 5 वाजता, आपल्याला माहिती आपल्याला बोर होतं अभ्यास करून, तुम्ही 5 वाजता बाहेर पडून चहा, कॉफी, नाश्ता जे काय असेल ते करू शकता. त्याच्यानंतर आपला जीएसचा स्लॉट पुन्हा चालू होते बघा, 5:30 ते 8:30, म्हणजे सकाळचे 4.5 तास, संध्याकाळचे 3 तास. अशा प्रकारे तुम्हाला 7.5 तास अभ्यासाची भेटतात लक्षात घ्या जीएस साठी. म्हणजे विचार करा, मागाशी तुम्हाला मी सांगितलं की 7 तास तुम्हाला डेली पॉलिटी केले की तुमचा आठवडाभरात पॉलिटी संपून जात आहे. इथे तुम्हाला 7.5 तास भेटतात जीएसच्या स्लॉटसाठी. जीएसचा स्लॉट झाल्यानंतर आपण 8:30 ते 9 वाजेपर्यंत जेवण करूया. बऱ्याच जणांची मेस असते, आला लक्षात, मग आपण अर्धा तास प्रॉपरली त्याच्यामध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर 15 मिनिटं आपण काय केलंय, तुम्हाला कोणाला कॉल करायचंय, फ्रेंड, फॅमिली, बरोबर का, किंवा तुम्हाला शतपावली करायची किंवा अजून बाकी काही तुमची कामं असतील तर तुम्ही 15 मिनिटं करू शकता. नंतर पीवायक्यू, आता तुम्ही दिवसभरात जे काही टॉपिक वाचलाय त्या टॉपिकवरचे पीवायक्यू तुम्ही पीवायक्यूचा संच आणलाय. आता आपण इथे कुठल्या पब्लिकेशनचं मार्केटिंग करणार नाहीये. तुम्ही जे मार्केटमध्ये तुम्हाला कुठल्याही पीवायक्यूचे एक ठोकळा घेऊन या, आलं लक्षात, त्याच्यात तुम्ही त्या टॉपिकवरची पीवायक्यू सॉल्व्ह करायचे 1 तास, आलं लक्षात, 9:15 ते 10:15. आणि 10:15 नंतर 10:15 ते 11 पर्यंत तुम्ही जे काही दिवसभरात वाचलेलं आहे त्याचा नोट्स काढा. म्हणजे समजा तुम्ही लक्ष्मीकांतमधून वाचताय, त्याच्या शॉर्ट नोट्स बनवा. तर स्वतःचे नोट्स असेल त्याच्यामध्ये व्हॅलिडेशन करा, किंवा आपले नोट्स जे आहेत त्याच्यातून तुम्ही व्हॅलिडेशन करू शकता. आलं लक्षात. 1 तास आपण पाऊण तास आपण नोट्ससाठी दिलाय. आता नोट्स काढणं काय इम्पॉर्टंट आहे, तर उद्या आपली एक्झाम असेल तर आपल्याला शॉर्ट नोट्स काय होतात लक्षात घ्या मित्रांनो, रॅपिड रिव्हिजन करण्यासाठी मदत करतात. हे तुम्ही कोणाला विचारा, जे टॉपर असेल त्यांना विचारा, ते सांगतील की तुमच्या शॉर्ट नोट्सचं किती महत्व आहे. ज्याचा कट ऑफ काही मार्कांनी उकलाय त्याला विचारा की आपल्या शॉर्ट नोट्सचं आपल्या अभ्यासामध्ये काय महत्व आहे. आता या गोष्टी तुम्हाला सांगायची गरज नाही, ह्या गोष्टी ऑलरेडी तुम्हाला माहिती आहेत. ठीक आहे. नंतर तुम्ही 15 मिनिटं आपल्या रूमला येण्या जाण्यासाठी घ्या. बरेचसे विद्यार्थी पायी जातात, पायी येतात. 15 मिनिटं आपण पकडून चालूया. त्याच्यानंतर डेली रिपोर्ट कार्ड. आता लक्षात घ्या, तुम्ही जो अभ्यास केलाय दिवसभर, तुम्हाला संध्याकाळी त्याचं डेली रिपोर्ट कार्ड पाठवायचं आहे. बरोबर. आपला जो प्रायव्हेट ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डेली रिपोर्ट कार्ड पाठवायचे. तुम्ही टार्गेट किती अचीव्ह केले, किती इनकम्प्लीट केले, त्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये दिसत असेल चॅप्टर्स पूर्ण, चॅप्टर्स अपूर्ण, अशा स्वरूपात देखील तुम्ही पाठवू शकता. आलं लक्षात. आणि मग ते झाल्यानंतर तुम्हाला आपले डिकोडिंग सेशन ऐकायचे. म्हणजे उद्या काय करायचंय, याचं सेशन आपण शक्यतो रात्रीच टाकतो आपल्या ग्रुपवर किंवा ऍपवर, तुम्ही ते पाहू शकता. त्यानुसार तुमचा अभ्यास करू शकता. आलं लक्षात. आणि मग रात्री 12 ते 7 तुमची प्रॉपर 7 तासाची झोप घ्यायची. 7 तासापेक्षा कमी पण नको, जास्त पण नको. 7 तास ही आयडियल झोप आहे मित्रांनो. ठीक आहे. आता काहींना खूपच प्रॉब्लेम असेल, म्हणजे काहींना 6 तासाचं झोप लागते, त्यांचं ठीक आहे, त्यांना जरा म्हणजे लहानपणापासून सवय असेल तर ते ठीक आहे. किंवा जर एखाद्याला अर्धा तास एक्स्ट्रा झोप लागते ते तुम्ही मॅनेज करू शकता. पण तुम्ही शक्यतो काय करायचंय, दुपारी तुम्हाला मी सांगितलं याच्यामध्ये बघा, पॉवर नॅप ऑलरेडी आपण स्लॉट दिलेला आहे. तुम्ही त्या अर्ध्या तासामध्ये तुमची पॉवर नॅप घेऊ शकता. म्हणजे असं नाही की काही विद्यार्थ्यांची कशी सवय असते, तुम्ही रूमवर जाऊन निवांत गादीवर जाऊन झोपता, असं नाही करायचं. तुम्ही शक्यतो लायब्ररीमध्ये टेबलवर आपलं डोकं ठेवून झोपू शकता 15-20 मिनिटं. तेवढं तुम्हाला मोर दॅन इनफ असतं. लक्षात द्या, तुमचा प्रॉपर तुम्हाला एनर्जी, तुमची री एनर्जी होण्यासाठी. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं डेली शेड्यूल आहे. आणि याच्यामध्ये लक्षात घ्या, इनकेस जर तुम्हाला मध्ये मध्ये बोर झालं तर तुम्ही काय करायचं, अभ्यासाच्या तुमच्या स्लॉटमध्ये तर तुम्ही पाणी पिणं
चॉकलेट खाणं, ड्रायफ्रूट जवळ ठेवा, त्याच्यामध्ये एनर्जी येते. त्याच्यानंतर हातपाय स्ट्रेच करणं, मेडिटेशन करणं, आलं लक्षात. अशा गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. याला आपण म्हणतो पोमोडोरो टेक्निक. लक्षात घ्या, पोमोडोरो टेक्निक पद्धतीमध्ये आपण अशा सगळ्या गोष्टी करत असतो. त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला बोरिंग होणार नाही अशा ऍक्टिव्हिटी आपण याच्यामध्ये करत असतो. ठीक आहे, तर हे झालं तुमच्या वेगवेगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर हे झालं तुमचं डिले टाइम टेबल. आता रिव्हिजन तर तुमचं टेस्ट सिरीजचं जे काही टाइम टेबल आहे आपण ते कसं केलंय बघा. समजा तुम्ही पहिले 6 दिवस अभ्यास केला तुमचा प्रॉपर सब्जेक्टचा म्हणजे पॉलिटीचा, तर पुढच्या 1 दिवस आपण काय करतो म्हणजे त्या पर्टिक्युलर सब्जेक्टच्या शेवटच्या दिवशी, तर 7व्या दिवशी आपण या ठिकाणी पकडून चालूया की तुम्ही तो सब्जेक्ट काय करणार, सकाळी त्याची रॅपिड रिव्हिजन करणार. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही 10 ते 12 त्याची टेस्ट सॉल्व्ह करणार. नंतर पुढचे 1.5 तास तुम्ही त्याचं अनालिसिस करणार. ते झाल्यानंतर तुम्ही त्याचं अनालिसिस झाल्यानंतर तुम्ही जेवण करणार. जेवण झाल्यानंतर तुम्ही काय करणार, सीसॅटचे जे काही तुमचे नोट्स असतील, तुमचे काही फॉर्म्युला असतील त्याचं रॅपिड रिव्हिजन करणार. त्याच्यानंतर तुम्ही प्रॉपर 2 तास सीसॅटची टेस्ट सॉल्व्ह करणार. नंतर त्याचं अनालिसिस करणार आणि राहिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला नेमकं काय करायचंय, तर तुम्ही जो तुमचा जीएसचं रिव्हिजन राहिलेला आहे बरोबर का, तो तुम्ही जीएसचं रिव्हिजन त्याच्यामध्ये कम्प्लीट करायचंय. आणि मग ते झाल्यानंतर तुम्ही बाकी आपल्याला माहिती की तुम्ही जेवण वगैरे करू शकता. त्याच्यानंतर तुमच्या व्हॅलिडेशन नोट्स तुम्हाला काय बनवायचे असेल त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. ठीक आहे, आणि मग रूमला आल्यानंतर तुमचे डेली रिपोर्ट कार्ड तुम्ही पाठवणे, दिवसभरात काय टेस्ट सॉल्व्ह केले, अनालिसिस केले, आणि उद्याचं जे डिकोडिंग सेशन असेल ते तुम्हाला ऐकून त्याच्यामध्ये तुमचं उद्याचं प्लॅनिंग तुम्ही करू शकता. आता लक्षात घ्या, हे जे सीसॅट आपण टाइम दिले सीसॅटच्या टेस्टसाठी, हा कंबाईन वाल्यांसाठी वेगळा असू शकतो बरोबर का. म्हणजे कंबाईन वाल्यांसाठी सीसॅट वेगळा नाहीये, राईट. तर सीसॅट त्यांना तुमच्या 1 तासाच्या पेपरमध्ये सॉल्व्ह करावा लागतो. मग तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जो दुपारचा एक्स्ट्रा टाइम भेटलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी जीएसची रिव्हिजन करा. बरोबर, जीएसची रिव्हिजन करा. तुमची आठवडाभराची रिव्हिजन राहिलेली असेल ती तुम्ही रिव्हिजन करू शकता, नोट्स काढू शकता. किंवा इनकेस जर एखादा राज्यसेवेचा कॅन्डिडेट आहे आणि त्याला सीसॅटचा काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे काय आपण हलक्यात घेत नाही ते सीसॅटला, असेच कॅन्डिडेट ज्यांचे जीएस निघाला पण सीसॅटमध्ये फेल झाले, तर आपण एक मिनिमम टाइम त्याला देतच आहोत डेली पद्धतीने. इनकेस जर तुमचा जीएसवर खूपच होल्ड असेल, म्हणजे तुम्ही आता जाऊन जर दिले तरी 150 मार्क आणताय, अशा केसमध्ये लक्षात घ्या, तर तुम्ही या ठिकाणी जीएसची टेस्ट सॉल्व्ह करणं टाळू शकता किंवा त्याचा अनालिसिस करणं टाळू शकता. तुम्ही तो टाइम तुमचा जीएस साठी वापरू शकता. डिपेंड करेल की तुमचं स्ट्रेंथ आणि विकनेस काय सीसॅट मध्ये. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर आपले वीकली टार्गेट कार्ड, म्हणजे वीकली जे रिपोर्ट कार्ड आहे तुम्ही आम्हाला वीकली बेसिसवर पाठवायचं आहे. म्हणजे आठवडाभरामध्ये पॉलिटीचे चॅप्टर्स इनकम्प्लीट आहे, हिस्ट्रीचे चॅप्टर्स इनकम्प्लीट आहे, जे काय असेल ते. आलं लक्षात. आता या ठिकाणी लागू कशाला होईल, त्या आठवड्यात सब्जेक्ट कुठला चालू आहे त्यानुसार ते लागू होईल. म्हणजे पॉलिटी असेल तर पॉलिटीचं त्या ठिकाणी तुम्ही लिहून ठेवा, हिस्ट्री असेल तर हिस्ट्रीचं लिहून ठेवा. अशा प्रकारे तुम्हाला वीकली रिपोर्ट कार्ड देखील पाठवायचे आहेत. ठीक आहे, वीक 1 वीक 2 असं ते चालूच राहील. आणि मग शेवटी मंथली रिपोर्ट कार्ड. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे आपलं मेंटरशिपचं तुम्हाला मी सांगत आहे. आता लक्षात घ्या, आपली मेंटरशिपची जी बॅच आहे त्याच्यामध्ये आपण काय केले, एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपली जी जीएसची बॅच आहे आपण ती फ्रीमध्ये दिलेली आहे. आता याचा फायदा काय मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलेलं असतं, कुठे बॅच केलेली नसते किंवा केलेली असते पण एक सिलेक्टिव्ह सब्जेक्टसाठी केलेलं असते, आणि आता त्यांची एक्सपायरी पण झालेली असते कशाची, त्या बॅचची. आता आपण काय केलंय, इनकेस तुम्ही एखादा सब्जेक्ट डेली करताय, तुम्हाला एखाद्या सब्जेक्टमध्ये काय प्रॉब्लेम आला, कन्सेप्च्युअल म्हणा, फॅक्च्युअल म्हणा, तुम्ही काय करू शकता, आपले व्हिडिओ पाहू शकता. त्याचे नोट्स आपण ऑलरेडी पीडीएफ फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत, तिथनं तुम्ही वाचू शकता शॉर्ट नोट्समध्ये. त्याचा फायदा काय होतो, तुम्हाला व्हॅलिडेशनसाठी मदत होते, तुमची शॉर्टमध्ये रिव्हिजन पण होते. वाटलं असं तुम्हाला मी काय करतो, एक सॅम्पल दाखवतो. तर लक्षात घ्या, आपल्या ह्या पॉलिटिशियन नोट्स आहेत, तर याच्या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकता की बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आता तुम्ही जर पुस्तकामध्ये पाहिलं तर कदाचित तुम्ही पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये वाचता, याच्यामध्ये तुमचं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, की रिव्हिजन करायला तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. बरोबर, या ठिकाणी काय केलं आम्ही, जे काही तुमचं बेसिक स्ट्रक्चरचे ओव्हरऑल क्रॉनॉलॉजी आहे, म्हणजे कुठले खटले झाले, सुप्रीम कोर्ट त्यामध्ये डिसिजन काय दिला, त्याचा परिणाम कुठल्या खटल्यावर काय झाला, अशा प्रकारे आपण प्रॉपर टेबल फॉर्मॅटमध्ये, म्हणजे विद्यार्थ्यांना रिव्हिजन करण्यासाठी इझी व्हावं या उद्देशाने आपण काय केलंय, तर तो सगळ्या नोट्स बनवलेल्या आहेत आणि आपण त्याच्यावर व्हिडिओ देखील बनवलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नोट्स पाहू शकता. ह्या नोट्स वगैरे ज्या आहेत, आपलं टेलिग्राम चॅनलला डेमोचं एक सेपरेट चॅनल लक्षात घ्या, म्हणजे आपण त्या ठिकाणी डेमो लेक्चर्स, डेमो पीडीएफ देखील टाकलेले आहेत. हे देखील पीडीएफ आपण त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहे, तुम्ही ती निवांत वाचू शकता. अशा पद्धतीने बघा, आपण बेसिक स्ट्रक्चरचा चॅप्टर एकदम स्मार्ट पद्धतीने कव्हर केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करायला देखील सोपं जावं आणि तुमचं कुठलाही टॉपिक स्किप होणार नाही. कारण आपण एकदम स्टँडर्ड रिसोर्सेस, लक्ष्मीकांत म्हणा, अजून जे काही वेगवेगळे सुभाष कश्यप किंवा ऑनलाईन रिसोर्सेस जे आहेत आपण त्या ठिकाणी वापरलेले आहेत, जेणेकरून तुमचे कुठलेही टॉपिक त्याच्यामध्ये स्किप होणार नाही.
आलं लक्षात. हे झालं पॉलिटीचं. तुम्हाला जाता आता मी काय करतो, जॉग्राफी पण दाखवून देतो. आलं लक्षात. जॉग्राफी आता समजा भारताचा हा पीडीएफ आपण घेतलाय, भारत प्राकृतिक. तर भारत प्राकृतिक मध्ये आपण बघा कशा प्रकारे चार्ट दिले, जेणेकरून चार्ट दिलेत, मॅप्स दिलेत, कलरफुल मॅप्स आहेत आपले, बरोबर का, टेबल्स आहेत. आणि आपण एकदम प्रॉपर पॉईंट फॉर्मॅटमध्ये नोट्स दिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला नोट्स करायची गरज पडणार नाही. तुम्ही फक्त लेक्चर पहा आणि फक्त नोट्स रिवाइज करा, जेणेकरून तुमचा जो टॉपिक आहे तो हार्डली काही तासामध्ये कव्हर होऊन जातो विथ नोट्स, विथ अंडरस्टँडिंग. आणि आजकाल लक्षात घ्या, कन्सेप्च्युअल क्वेश्चन एमपीसी जास्त फोकस करते. मागच्या वर्षी राज्याचा कट ऑफ कमी लागायचं कारण काय, तर जॉग्राफीचे क्वेश्चन फिजिकल जॉग्राफीमध्ये कन्सेप्ट विचारले होते. त्यामुळे आपण कन्सेप्ट देखील आपल्या व्हिडिओमध्ये प्रॉपरली एक्सप्लेन करून सांगितलेले आहे. लक्षात घ्या, मी भले इकॉनॉमिक्सचं बुक लिहिलेलं असेल तरी मी सगळे सब्जेक्ट शिकवतो. आलं लक्षात. मी युपीसीला देखील शिकवले आणि एमपीसीला देखील शिकवले. म्हणजे असं समजू नका की मी फक्त इकॉनॉमिक्स शिकवतो, मी जॉग्राफी देखील शिकवतो, सायन्स देखील शिकवतो. माझं स्वतःचं शिक्षण बायोटेक्नॉलॉजीमध्ये झालेलं आहे, बीटेक. आलं लक्षात. मी स्वतः MA पॉलिटिकल सायन्स मध्ये नेट JRF आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे सगळे सब्जेक्ट देखील आपण शिकवतो, त्याच्यात नो डाऊट. त्यामुळे आपण नोट्स बनवताना देखील ही काळजी घेतलेली आहे की उगाच तुम्हाला द्यायचं म्हणून दिलेलं नाही. तुम्ही पीडीएफ पाहून तुम्ही अंदाज घेऊ शकता की कशा प्रकारे आपण कुठलीही गोष्टी सोडलेली नाही. आपण यासाठी स्टँडर्ड रिसोर्सेस वापरलेले आहे. तुम्हाला सांगून ठेवतो आता, जसं की तुम्हाला पॉलिटिकल मी सांगितलं, तसं जॉग्राफीसाठी आपल्या सौदी सरांचं बुक आहे, बरोबर. अजून मार्केटमधले जे तुम्ही रेफरन्स बुक वाचता त्याचा देखील आपण क्रफ त्याच्यामध्ये टाकलाय. पीओकेचे बऱ्याचशा फॅक्ट्स आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत. आपण मेन म्हणजे मॅपिंग त्याच्यामध्ये टाकलंय, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी ही गोष्ट लक्षात यावी की नेमकं गोष्ट काय. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की इथं घाट दिलेत, ईस्टर्न घाट, वेस्टर्न घाट, हे सगळे आपण प्रॉपर दिलेले डायग्राम. तुम्हाला त्या ठिकाणी त्याची गोष्टी कळून जाते. आता मार्केटमध्ये बरेचसे बुक असे त्या ठिकाणी काय केले, त्यांनी मॅपच नाही दिलेले, बरोबर. मॅप दिलेल्याने काय होतं, त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला ते नेमकं वाचायचं कसं. आलं लक्षात. तुमची पेक्टोरल मेमरी त्या ठिकाणी मग कामाला येत नाही ना. त्यासाठी आपण हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मॅप्स, चार्ट त्या ठिकाणी आपण दिलेले आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपण एकदम कलरफुल मॅप दिलेले आहेत. बघा, हे आयलँड वगैरे एकदम प्रॉपर तुम्हाला एकदम लक्षात राहील अशा पद्धतीने आपण मॅप करून दिलेला आहे. आयलँड आपले अंदमान निकोबार, लक्षद्वीप आयलँड आहेत. 10 डिग्री चॅनल कुठले, 8 डिग्री चॅनल कुठे, तुम्हाला बरोबर हे एकदम पिक्चरल मेमरी एक्झाम मध्ये आठवते. एकदम चुटकी सरकीची तुमचा एकदम तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातो, ठीक आहे. तुम्ही आपल्या प्रॉपर नोट्स पहा, तुम्हाला एक अंदाज येईल. आपण उगीच मार्केटिंग करायचं म्हणून सांगत नाही, याच्यावर मी स्वतः कष्ट घेतलेत. रात्री जागून हे नोट्स बनवले मित्रांनो, त्यामुळे तुम्ही ते पाहू शकता नोट्स, ठीक आहे. तर तुम्हाला मी नोट्सचं सॅम्पल दाखवलं. आपण पुन्हा आपल्या ठीक आहे, जो मेन सांगत होतो त्याच्यावर या. तर ही जी मेंटरशिपची तुम्हाला मी ओव्हरऑल सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्याचं तुम्हाला मी फीचर सांगितले, की कोणाकोणाला उपयुक्त हे तुम्हाला सांगायची गरज नाही. जे कोणी घरून अभ्यास करतायत किंवा ज्यांचा अभ्यास होत नाही, ज्यांना कन्सिस्टन्सी नाही, कुणी जॉब करून अभ्यास करते, कुणी जर हाऊस वाईफ असतील, कुणी गृहिणी असतील, बरोबर का, किंवा ज्यांना कोणाला एकदम प्रॉपर स्पून फिडिंग करून पाहिजे की मला हे वाचायचं, मला हे सांगा, माझ्याकडनं अभ्यास करून घ्या, मी फी द्यायला तयार आहे. आता माझ्याकडे बरेचसे असे काही विद्यार्थी आहेत, ते म्हटले की सर मी 4-5 जणांची फी पण पे करायला तयार आहे, मला डिस्काउंट दिला नाही तरी चालेल, माझ्याकडनं फक्त अभ्यास करून घ्या, मला प्रिलिम क्वालिफाय करून द्या. असे विद्यार्थी आपल्याकडे आहेत. तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी तुम्हाला एक फीडबॅक दाखवतो, ठीक आहे. आता एक सेकंद. आता बघा, ह्या मॅडम आहेत, लक्षात घ्या, नागपूरच्या मॅडम आहेत, हे स्वतः लेक्चरर आहेत. तर ह्या लक्षात घ्या, ह्या स्वतः PhD सोडून, स्वतःचा जॉब सोडून ही यांनी काय केलं, राज्यसेवासाठी देण्यासाठी आलेले आहेत. पण लक्षात घ्या, यांनी आपलीच मेंटरशिप बॅच का जॉईन केली, आलं लक्षात. तर यांना आलेला अनुभव, यांचे जे फ्रेंड सर्कल आहे त्यांनी पोस्ट होल्डरच्या बॅच जॉईन केलेल्या आहेत, बरोबर, मेंटरशिप बॅच. पण त्यांनी स्वतः मला कॉलवर सांगितलं की ते मेंटरशिपची बॅच जॉईन त्यांनी केली, पण तिकडचे जे कोणी पोस्ट होल्डर असतील किंवा ज्यांची त्यांनी बॅच जॉईन केलेले आहेत ते त्यांना बिलकुल वेळ देत नाही. त्यांनी काय केलंय, तर त्यांनी सरळ ऍडमिशन करून घेतली, त्यांना कॉल वगैरे करत नाही आणि त्यांना फक्त वरवर सांगतात की हे करा ते करा, म्हणजे एक प्रकारचं समोरचं टेन्शन वाढवायचं काम करतात, असं त्यांनी मला प्रत्यक्ष सांगितलंय. इनके जर तुम्हाला खोटं वाटत असेल, वाटलं तर मी तुमच्या त्यांच्याशी बोलणं करून देतो, ठीक आहे. म्हणजे आपण उगीच मार्केटिंग करायचं म्हणून सांगत नाही गोष्टी. विचार करा, जर लेक्चरर सारखे व्यक्ती जर आपल्याकडं विश्वास ठेवून येत असेल तर याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला काहीतरी एक चांगली गोष्ट आपण देण्याचा प्रयत्न करतोय. आणि मी पर्सनली सगळ्यांबरोबर स्वतः बोललोय. तुम्ही जर मेंटरशिपच्या बॅचेस पाहिल्या, त्या ठिकाणी कुठला तरी नंबर दिलेला असतो, तिथे कोणीतरी वेगळीच व्यक्ती बोलते. मी स्वतः सगळ्या आपल्या मेंटरशिप मधल्या बॅचेसच्या विद्यार्थ्यांबरोबर बोललोय, त्यांचा प्रॉब्लेम जाणून घेतलेत आणि आपण वीकली बोलत असतो, ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी प्रॉपर व्हिडिओ पाहू शकता, आपल्या स्क्रीनवर दिसत असेल, राईट. आणि आपलं जे ऍप आहे, लक्षात घ्या, आपल्या अँड्रॉइड ऍप आहे. आपण अँड्रॉइड ऍप मध्ये काय केलं, असे वेगवेगळे फोल्डर बनवलेत. तर त्या ठिकाणी लक्षात घ्या, मेंटरशिपचं जे आहे फोल्डर, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन हे पाहू शकता. म्हणजे राज्यसेवेची मेंटरशिप बॅच आहे, UPSCची मेंटरशिप बॅच आहे, आपली कंबाईनची मेंटरशिप बॅच आहे. तुम्ही त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ऑफर असेल त्या ऑफरनुसार तुम्ही ती बॅच परचेस करू शकता, ठीक आहे.
त्याच्यानंतर आता हे बघा, तुम्हाला मगाशी मी सांगितले की डेली रिपोर्ट कार्ड आपले विद्यार्थी कसं पाठवतात. तुम्ही पाहू शकता की आपला टेलिग्रामला एक प्रायव्हेट ग्रुप आहे, ड्रीम पोस्ट टार्गेट ओरिएंटेड पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम. आलं लक्षात. तर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता की कशा प्रकारे विद्यार्थी बघा 11:30चा टाइम आहे. रात्री 11:30 वाजता विद्यार्थ्यांनी आपले सगळे डेली रिपोर्ट कार्ड पाठवलेले आहेत. म्हणजे कुठले टार्गेट अचीव्ह झाले, कुठले नाही झाले, हे सगळेजण पाठवत आहेत. आणि आपण त्यांना पनिशमेंट पण देतो. तुम्ही पाहू शकता इथे मेसेज मध्ये बघा, इथे तुम्हाला एक असा मेसेज दिसेल की जे डेली रिपोर्ट कार्ड पाठवणार नाही त्यांचे वीकली फॉलोअप सेशन. आता त्या ठिकाणी पनिशमेंट दिलेली आहे, तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नाही मी. ठीक आहे. तर जेणेकरून काय होतं, तुम्ही प्रॉपर पद्धतीने अभ्यास करता आणि तुमच्यावर एक डिसिप्लिन राहते. म्हणजे भले तुम्ही किती सिनियर असाल, किती तुम्ही मेन्स दिले, हे मॅटर नाही करत. पुढचे 60 दिवस तुम्ही विद्यार्थी म्हणून आमच्याकडे राहायचंय, जेणेकरून तुमचा प्रॉपर सिलेबस कव्हर होईल. आणि आपण टार्गेटच ठेवलंय की तुमचा जो कट ऑफ आहे त्याच्यावर तुम्हाला 10 ते 15 मार्क एकदम सेफ पद्धतीने तुम्ही आरामात क्लिअर करू शकता. आलं लक्षात. म्हणजे 120 वर आपण टार्गेट ठेवले राजकीयसाठी, आणि कंबाईनसाठी आपण 60+ टार्गेट ठेवलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं ओव्हरऑल मेंटरशिप सेशन आहे. पुढच्या आपण लेक्चरमध्ये आपण याच्यामध्ये अजून डिटेल चर्चा करूया. आता काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, तो मी याच्यामध्ये ऍड्रेस करतो की उशिरा मेंटरशिप बॅच जॉईन केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे बॅच जॉईन करायची आम्हाला आहे, पण प्रॉब्लेम काय की आम्हाला 1-2 दिवस लेट झाले, मग आम्ही बॅच जॉईन करावी का? इन केस जर बॅच जॉईन केलीस तर आम्ही टार्गेट कसे अचीव्ह करायचे, बरोबर ना. कारण आता 1-2 दिवस लेट झाले, त्यांचे टार्गेट पेंडिंगवर पडतील. त्यांनी नेमकं कसं मॅनेज करायचं ते तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये, लक्षात घ्या. ठीक आहे, तुम्ही उशिरा बॅच जॉईन केली, तुम्ही पहिल्यांदा तर स्टडी करत नाही ना, बरोबर ना. तुम्ही याच्या आधी कधी ना कधी वाचलेच. त्याच्यामुळे जे काही टार्गेट असतील, समजा आज चाललाय डे 3 आणि आपले डे 2 ऑलरेडी झालेत, बरोबर. तर तुम्ही काय करायचंय, पहिल्यांदा डे 3 ची टार्गेट कंप्लीट करायचे. तुम्हाला काही ना काही त्याच्यामध्ये टाइम भेटणारच आहे, राहिलेलंच असेल. तुम्ही डे 3 ची टार्गेट कंप्लीट झाली की तुम्ही बाकी ठिकाणचा जो टाइम आहे तो डे 2 आणि डे 1 चा बॅकलॉग कव्हर करण्यासाठी वापरायचा आहे. म्हणजे बघा, मी वर जो तुम्हाला टाइम टेबल सांगितला होता ना, त्याच्यामध्ये बरेचसे काही असे 15 मिनिटाचे स्लॉट आहेत, अर्ध्या तासाचे स्लॉट आहेत, तुम्ही ते त्या ठिकाणी वापरू शकता. एक सेकंद, मी तुम्हाला पुन्हा दाखवतो. आता बघा, या ठिकाणी मी काय म्हटले की दुपारी 1.5 तासाचा टाइम तुम्हाला टाइमपास करण्यासाठी दिलाय, झोपण्यासाठी दिलाय, न्यूजपेपर वाचण्यासाठी दिलाय, तर तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. म्हणजे सिसॅटचा टाइम आहे तुमच्याकडं. जर तुम्ही राज्यसभा करत असाल तर सिसॅट एवढं तुम्हाला डिटेल करायची गरज नाहीये. तुम्ही त्या ठिकाणी 1 तास असेल करा, 1 तास तुम्ही इकडे वापरा. किंवा करंट अफेअर तुमचं जर ऑलरेडी वाचून झालेलं असेल, तुम्ही टार्गेट जर लवकर कंप्लीट केलं, 1.5 तासाऐवजी तुम्ही 1 तासात जर कंप्लीट केलं, तुम्ही तो टाइम बॅकलॉग साठी वापरा. संध्याकाळचा टाइम आहे, ब्रेकफास्टचा टाइम आहे 5:30, मी तुम्हाला अर्ध्या तासाचा टाइम दिलाय, तुम्ही 15 मिनिटात नाश्ता करा, 15 मिनिटात टाइम 15 मिनिटाचा टाइम तुम्ही त्यासाठी वापरा. त्या संध्याकाळी डिनरचा टाइम आहे, तुमचा जर टिफिन येत असेल, तुमचा टिफिन 15 मिनिटात खाऊन येतो, 15 मिनिट तुम्हाला त्या ठिकाणी एक्स्ट्रा भेटतील. संध्याकाळी तुम्ही कॉल जे वगैरे करतात फॅमिलीला वगैरे, 15 मिनिटाचा टाइम दिलाय, तो त्या ठिकाणी वापरा. आलं लक्षात. अशा प्रकारे तुमचा बॅकलॉग त्या ठिकाणी काय करू शकता, तुम्ही कव्हर करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही उशिरा बॅच जरी जॉईन केली तरी त्याचा काही तोटा होणार नाही. ते आपण प्रॉपरली कव्हर करून घेवा. आणि शेवटी आपण 1 दिवस रिव्हिजनसाठी देणारच आहोत. आलं लक्षात. त्या ठिकाणी देखील तुम्ही तुमचा बॅकलॉग कव्हर करू शकता. तर अशा पद्धतीने आपलं हे ओव्हरऑल मेंटरशिपचं ओरिएंटेशन सेशन होतं. तरी देखील तुमचे काही एक्स्ट्रा डाऊट असतील तरी देखील तुम्ही आम्हाला आमचा जो ड्रीम पोस्ट ऑफिशियल हा जो टेलिग्राम आयडी आहे, किंवा त्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर देखील दिलेला आहे, तुम्ही त्याच्यावर आम्हाला कॉल करू शकता. आम्ही तुम्हाला पर्सनली कॉल करू. जर इन केस कॉल रिसीव्ह नाही केला गेला तर कदाचित आम्ही बिझी असू किंवा आमचं लेक्चर वगैरे असू शकतं त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला पुन्हा कॉल बॅक करू शकतो. आलं लक्षात. तर त्या ठिकाणी तुम्ही ह्या सुविधेचा नक्की फायदा घ्या. लक्षात घ्या, पुढचे 60 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. शेवटचा ऑब्जेक्टिव्ह अटेम्प्ट आहे आणि कंबाईनची ऍड देखील आलेली नाहीये. पुढचं आपल्याला माहिती आहे, पुढच्या महिन्यामध्ये, पुढच्या नाही आता ह्या ऑक्टोबरच्या एंडला दिवाळी दसरा तर आता लगेच पुढच्या 9-10 दिवसामध्ये आहे. शेवटी दिवाळी चालू होईल. तुमचा दिवाळी दसऱ्यामध्ये कसा टाइम जाईल तुम्हालाच कळणार नाही. आलं लक्षात. त्याच्यामुळे तुम्हाला जर प्रॉपर 60 दिवस अभ्यासासाठी द्यायचा असेल, ठीक आहे, जर ह्या वर्षी ऑब्जेक्टिव्हच्या मधून तुम्हाला क्लास 1 काढायचे असेल, कारण डिस्क्रिप्टिव्ह मित्रांनो काही गॅरंटी नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून म्हणजे डिस्क्रिप्टिव्हचा ओव्हरऑल अंदाजच नाहीये, बरोबर का. बरेच विद्यार्थी म्हणतात की अजून ऑब्जेक्टिव्ह कंटिन्यू करा. आलं लक्षात. म्हणजे अजून त्याचं फिक्स नाही. त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. सध्या ऑब्जेक्टिव्ह लास्ट अटेम्प्ट आहे ना, त्याच्यामध्ये तुमची पोस्ट काढून या ठिकाणी रिकामे व्हा, जेणेकरून पुढे जाऊन तुम्ही एकदा फायनान्शियली स्टेबल झाला की तुम्ही मग बाकी गोष्टीचा विचार करा. म्हणजे ग्रुप ए पोस्ट साठी विचार करा, किंवा ग्रुप ए भेटले असेल तर अजून तुम्ही त्या ठिकाणी अजून रँक इम्प्रुव्हमेंटसाठी विचार करू शकता. तर तुम्हाला ग्रुप ए भेटले तुम्ही युपीसीचा विचार करू शकता. आलं लक्षात. अशा प्रकारे तुम्ही बाकी गोष्टी फ्युचरमध्ये करा, पण 60 दिवस प्रॉपर अभ्यास करून. आलं लक्षात. आता माझं बऱ्याच विद्यार्थ्यांबरोबर बोलणं झालंय, ठीक आहे. त्याच्यामध्ये कालच एसते एक सर ते एसते म्हणून काम करतात,
ते म्हटले की सर SI मध्ये सध्या मन रमत नाही, त्यांना क्लास 1 ची पोस्ट पाहिजे. मग विचार करा, तर जॉब करणारे विद्यार्थी आपल्याला मेंटरशिप बॅच जॉईन करून त्यांचं टार्गेट अचीव्ह करण्यासाठी त्यांची जी ड्रीम पोस्ट आहे, ड्रीम पोस्ट आपण नावच आपल्या अकॅडमीचं ठेवलं ड्रीम पोस्ट अकॅडमी. कारण का तुम्ही या ठिकाणी कशासाठी आलाय? तुम्ही फक्त अभ्यास करण्यासाठी आलाय का? नाही, तुम्हाला पोस्ट पाहिजे ना. सरळ सरळ तुम्हाला तुमची ड्रीम पोस्ट पाहिजे. कोणाला DC व्हायचे, कोणाला DSP व्हायचे, कोणाला PSI व्हायचे, अजून काय असेल, तुमची तुमची ड्रीम पोस्ट घेऊन तुम्हाला या ठिकाणी रिकामं व्हायचे. त्यामुळं तुमचा प्रॉपर 60 दिवस अभ्यास मी करून घेणार आहे. त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका, टेन्शन मी घेणार आहे. आलं लक्षात? त्यामुळं तुम्ही टेन्शन कुठले घ्यायचे, तर फक्त टार्गेट फॉलो करायचं टेन्शन घ्यायचं आहे. राईट? त्याच्यामुळं त्याचं तुम्ही काही प्रॉब्लेम नाही. आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला विचारा. आम्ही तुमचे टार्गेट जे काही डाऊट्स असतील ते नक्की सॉल्व्ह करूया. तर तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद. ऑल द बेस्ट. आणि लक्षात घ्या, आता सांगतो, मेंटरशिप बॅच जॉईन केल्यानंतर तुम्ही आम्हाला मेसेज पाठवा, आम्ही तुम्हाला आमच्या प्रायव्हेट ग्रुपमध्ये ऍड करू आणि तुमच्या जे ऍक्टिव्हिटी असतील त्या लगेच चालू होतील. ठीक आहे? त्यामुळे वेळ घालू नका. जर आता ऑफर चालू असेल तर ऑफरमध्ये ऍडमिशन करून घ्या, कारण आपण लेट ऍडमिशन देणार नाहीये. आता मी तुम्हाला का सांगतोय लेट ऍडमिशन आपण का देत नाही, तर होतं काय, जर बॅकलॉग वाढत चालले तर मग समोरचा थोडं फ्रस्ट्रेशन मध्ये जातो, मग तो आपल्याला शिवाय घालतो. म्हणजे काय, ते काय म्हणतात, मग आमचं प्रॉपर टार्गेट फॉलो होत नाही, मग खूपच घाई होते, असं होऊन जातं. त्याच्यामुळे आपण नंतर ऍडमिशन देणार नाहीये. एक सब्जेक्ट कम्प्लीट झाला की आपण पुढचे ऍडमिशन क्लोज करणार आहोत. त्यामुळं सध्या तुमचं जर फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर कुठेतरी पैसे ऍडजस्ट करा. आपली फी जास्त नाही मित्रांनो. तुम्ही साधं बाहेर रविवारी जेवण करायला गेला तर नाही म्हणलं तर थाळी खाल्ले ते 200 ते 300 रुपये जातात. तुम्ही नुसतं नाश्ता जर डेली केला तर दिवसाला तुमचे 50 रुपये जातात. तुम्ही मूवीला गेला तर तुमचे 400-500 रुपये जातात. तर पैशाकडे पाहू नका, पैशापेक्षा वेळ जास्त महत्वाची आहे. पैसे उद्या कमावता येतील. तुम्ही ग्रुप बी घ्या, ग्रुप सी घ्या, नाही म्हणलं तरी तुम्हाला हातात 40 ते 50 हजार रुपये मिळतात. आलं लक्षात? तुम्ही तलाठी झालेल्यानं विचारून बघा, तलाठीवाले 40-45 हजार रुपये घेत आहेत, तुम्हाला ग्रुप बी भेटले तर त्याच्यावर जास्त पैसे भेटतील. आलं लक्षात? त्यामुळं पैशाचा विचार सध्या करू नका. पैसे पुढे तुम्हाला कमवायचे आणि वाईट पण कमवायचे. मी ब्लॅक नाही म्हणत नाही बरं, तुम्हाला पगार मिळणार आहे तेवढा, त्याचं टेन्शन घेऊ नका. ठीक आहे? आणि तुम्ही उद्या पोस्ट भेटले की तुम्हाला स्वतः तुमचे बॅचेस तुम्ही काढणार. आलं लक्षात? आता एक गंमत म्हणून सांगते, तुम्ही पुढे जाऊन पैसे कमवले त्याचं टेन्शन घेऊ नका. सध्या फोकस करा तुमच्या अभ्यासावर. तर अशा प्रकारे आपलं ओव्हरऑल ओरिएंटेशन सेशन होतं. अजूनही काही डाऊट असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम आयडीला विचारा, आपण त्याच्यावर रिप्लाय करूया. तर ठीक आहे, भरपूर वेळ झालाय, आपण हे सेशन कन्क्लूड करूया. धन्यवाद.